started the chapter here. The name of the chapter लिमिट. जैसे की आपल्याला बरेच माहिती आहे याच्यामध्ये लिमिटचा जर आपण विचारात घेतला तर लिमिट मध्ये आपण पहिले स्टँडर्ड फॉर्म्युला बघू. सगळे आपण माहिती असलेला जो फॉर्म्युला पहिला फॉर्म्युला लिमिट x टेंड्स टू 0 a plus -1 upon x is equal to log a आहे ना. का विसरले सगळे फॉर्म्युले आता झालेला लिमिट डिफरेंशिएशन अगोदर है ना. फॉर्म्युला पाडायचा ना. लिमिट x टेंड टू 0 a plus -1 upon x is equal to log a. दूसरा लिमिट x टेंड्स टू 0 1 plus x का पावर 1 by x is equal to e. थर्ड फॉर्मूला लिमिट x टेंड्स टू 0 लिमिट x टेंड्स टू 0 and log of 1 plus x divided by x is equal to 1 है ना. पहिले आपल्याला रिवाइज करणे आवश्यक आहे. डायरेक्ट क्वेश्चन जर घेतला तर काय तुम्हाला लक्षात येणार नाही. तर हे तुमचं ज्यावेळेस तुम्ही नोटबुक मध्ये सुद्धा लिहिता तर पहिले फॉर्म्युला लिहायचा नंतर मग आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू है ना. आपला सोबत पाहिजे. तिसरा त्यानंतर चौथा याच्यामध्ये जे घेतलेलं आहे तो कोणता होता लिमिट एक्स टेंड टू. आता हे थोडे हे नंबर टाकतो. लिमिट एक्स टेंड टू 0 हे सगळ्यांना माहिती आहे. लिमिट एक्स टेंड टू 0 sin x by x is equal to 1 है ना. त्यामध्येच पुन्हा कॉमा करून त्याच्यामध्येच लिमिट x टेंड टू 0 tan x by x is equal to 1 हे फॉर्म्युला सगळ्यांना पाठ आहे. तो फॉर्म्युल्यामध्ये आपण वापरलेले आहे प्रॉब्लेम सॉल्व करता वेळेस. त्यानंतर पाचवा नंबरचा आहे की लिमिट त्यावेळेस तुम्ही हे पाहिलं आपण कोणतं लिमिट एक्स टेंड टू इन्फानाइट हा रिझल्ट महत्वाचा आहे. कधी लक्षात घ्या लिमिट एक्स टेंड्स टू इन्फानाइट आणि 1 अपॉन x चा पॉवर किती असेल तर इज इक्वल टू किती असतो 0 हे लक्षात घ्यायचा. आता x चा पॉवर किती म्हणजे काय काहीतरी फंक्शन असेल समजा याच्यामध्ये या ठिकाणी जसे 1 अपॉन x चा पॉवर 5 आणि पुढे चालला इन्फायनाइट कडे तर 1 अपॉन x चा पॉवर 5 चा अंतर म्हणजे किती भेटणार दॅट इज इक्वल टू 0. कधी जेव्हा x पुढे चालला इन्फायनाइट कडे. हे महत्त्वाचं आहे त्यामध्ये ॲज x टेंड्स टू इन्फायनाइट हा रिझल्ट खूप महत्त्वाचा आहे. बरेच प्रॉब्लेम मध्ये यूज होणार आहे. लिमिट x टेंड टू इन्फिनिटी 1 अपॉन x चा पॉवर k इज इक्वल टू 0 असते. पुन्हा महत्त्वाचं याच्यामध्ये जर सांगायचे असेल 6व्या नंबरचा त्या लिमिट मध्ये 7व्या नंबर मध्ये असेल की हे असते कधी 1 रेस टू इन्फानाइट. बघा मी काय सांगितलं रिझल्ट काय तर बघा रिझल्ट हा आहे की 1 रेस टू इन्फानाइट इज इक्वल टू म्हणजे मुलं लेट जॉईन करायचे 1 minute some student getting joining here. सर ब्लर दिसते. बरोबर करू आपण ते मुलं पण जॉईन झाले मध्ये मध्ये 1 मिनिट ब्लर झाले झालं सर आता व्हायले का आता हो सर. नाही सर. नाही सर नाही नाही सर. क्लिअर आहे सर. ओके दिसते काय बाबा दिसते का हो सर हो. हे बघा आजचा हो लेक्चर सर. थोडंसं व्हायलंय सर ब्लर. तुमचं नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असेल कारण हे तर व्यवस्थित दिसायला लॅपटॉप मध्ये सुद्धा व्यवस्थित दिसायला बघा जरा एकदा. मला वाटत नाही कारण लॅपटॉप मध्ये एकदम छान दिसायला मला. बाकीला काय असेल आहे काय व्यवस्थित नाही सर ब्लर दिसते. बरं ठीक आहे 2 मिनिट वेट करा. हा सर आता दिसते. ठीक आहे आता बघा मग इथे राईट दिसते सांगा मला आपण सुरू केला. हा 1 रेस टू इन्फिनिटी हा किती असतो 1 अजून काय सांगू लागलो आजचा लेक्चर सेक्शन महत्वाचा आहे बेसिक साठी
पहिले सगळं बेसिक सांगणार लिमिट मध्ये आपल्याला काय काय करायचं नंतर मग प्रॉब्लेम हातावर घेणार बेसिक संपलं तर आज संपलं किंवा उद्या संपू पण बेसिक घेतल्याशिवाय प्रॉब्लेम आपला येणार आणि आपण याच्यामध्ये थांबलो होतो आपण अगोदर पण लिमिटचे प्रॉब्लेम घ्यायचे असते पण याच्यामध्ये लिमिट मध्ये जास्त डिफरेंशिएशन असतो है ना इंडेक्स ऑफ द रूल मध्ये और वो तुमको अच्छे से आ गया डिफरेंशिएशन में कंपोजिट रूल भी आ गया तुमको लेने को और इनवर्स का भी डिफरेंशिएशन लेने को आ गया इसलिए अब अपन इसका हाथ ले सकते हैं 1 is to infinity is equal to 1 उसके बाद में अगर से समझो फॉर एग्जांपल यहाँ पे 1 से ज्यादा बेस में अगर से समझो 2 is to infinity 3 is to infinity 4 is to 1 से ज्यादा है मोर देन 1 अगर से बेस में तो इसका आंसर हमेशा कितना आएगा दैट इज इक्वल टू इनफाइनाइट इज देयर कितना आएगा इनफाइनाइट 2 is to infinite it is equal to infinite 3 is to infinite that is equal to infinite 4 is to infinite that is equal to infinite is there और अगर से लेस देन 1 है पावर में मतलब क्या 1 का इंफिनिटी 1 लेस देन 1 मतलब कैसा जैसे कि आपको बताया 1/2 का पावर इनफाइनाइट ये अगर से है तो इसकी वैल्यू कितनी आएगी ये टर्म बहुत ही इंपॉर्टेंट है एग्जांपल सॉल्व करते समय ऑलवेज कंफ्यूजिंग हियर यहां पे हमेशा स्टूडेंट कंफ्यूज होता है तो यहां पे याद रखो 1 का पावर इनफाइनाइट है तो 1 मिलेगा मगर बेस में अगर से 1 से ज्यादा है 2 3 4 5 ऐसा 10 का पावर इनफाइनाइट डायरेक्ट बिंदास इज इक्वल टू इनफाइनाइट और अगर से 1 से कम है 1/2 का पावर इनफाइनाइट 1/3 1/10 का पावर इनफाइनाइट है 1 से कम है बेस में अगर से 1 से कम है उसका पावर इनफाइनाइट है तो 0 और बेस में अगर से 1 से ज्यादा है और उसके पावर में इनफाइनाइट है तो क्या मिलेंगे वैल्यू इनफाइनाइट इसका रिजल्ट इंपॉर्टेंट है याद रखना तुम चाहिए उसी तरीके से जैसे कि मैंने फॉर एग्जांपल इसी में अपन ने ऐसा ले लिया e raised to infinite कितना आएगा बोलो तो e raised to infinite टेल मी e raised to infinite है रोकलेगा e raised to infinite इनफायनाइट यस जर करा असेल हे बघा आणि कसं काय तुम्ही असं करता बघा ज्याला नाही कळलं मी सांगतो हे बघा e म्हणजे e ची व्हॅल्यू असते 2.71 समथिंग आणि याचा पॉवरला काय आहे इन्फायनाइट e ची व्हॅल्यू मग 2 हा 1 पेक्षा जास्त आहे का नाही आता तुम्ही म्हणलं जर बेसला 1 पेक्षा जास्त असतील आणि त्याचा पॉवरला इन्फायनाइट असेल तर व्हॅल्यू काय भेटणार इन्फायनाइट त्यामुळे कधी लक्षात घ्या e रेस टू इन्फायनाइट ची व्हॅल्यू इन्फायनाइट येते कशामुळे समजता कारण e ची व्हॅल्यू असेल 2.71 आणि त्याचा पॉवरला इन्फायनाइट तर हा जे बेसला आहे हे 1 पेक्षा जास्त आहे त्यामुळे व्हॅल्यू किती आली इन्फायनाइट आता तोच क्वेश्चन मी समजायला असा e रेस टू मायनस इन्फायनाइट तर व्हॅल्यू किती असेल 0 कारण का याला आपण तर खाली आणलं तर 1/e रेस टू इन्फायनाइट प्लस झाला मग आता हा प्लस झाला तर मला कसं लिहिता येईल 1/2.71 चा पॉवर इन्फायनाइट राईट आता 1/2.71 प्लस पॉइंट 1 बाय इन्फायनाइट हे लक्षात घ्या कधी 1 बाय इन्फायनाइट किती असतो दॅट इज इक्वल टू 0 असते 1 बाय इन्फायनाइट दॅट इज इक्वल टू 0 त्यामुळे याचे असेल दॅट इज इक्वल टू 0 त्याला हे व्हॅल्यूज तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये येणार आहे लक्षात आला पाहिजे e चा पॉवर इन्फायनाइट म्हणजे इन्फायनाइट कारण का e चा बेसला 2 असतो आणि 2 हा 1 पेक्षा जास्त असतो या प्रॉपर्टीनुसार त्या व्हॅल्यू किती भेटणार इन्फायनाइट e चा पॉवर इन्फायनाइट मायनस इन्फायनाइट ला खाल्यानंतर 1/e चा पॉवर इन्फायनाइट भेटणार आणि याला जर आपण सॉल्व्ह केलं तर ते 1 पेक्षा कमीच भेटणार आहे इज इक्वल टू 0 किंवा 1 बाय इन्फायनाइट हे नेहमी किती असतो 0 त्यानंतर 7वा क्रमांक लागतो रिझल्ट मध्ये 7 is nothing but 7 result is it is nothing but L dash hospital rule L dash hospital rule फक्त मी नाव लिहायचं कारण तुम्हाला याच्याबद्दल सगळं माहिती आहे L dash hospital rule सगळ्यांना माहिती आहे हो काय माहिती तुम्हाला L dash hospital मध्ये की ज्यावेळेस आपण डायरेक्ट लिमिट ठेवली आणि डायरेक्ट लिमिट मध्ये आन्सर जर 0/0 इन्फायनाइट बाय इन्फायनाइट मायनस इन्फायनाइट आला तर त्यावेळेस आपण काय करतो L dash hospital त्याला काय सॉल्व्ह करतो जनरली हे दोन साठीच महत्त्वाचं आहे आन्सर जर 0/0 आला तर इफ आन्सर 0/0 और इफ आन्सर इन्फायनाइट बाय इन्फायनाइट असं जर आला तर या ठिकाणी जनरली आपण L dash हॉस्पिटलचा रूल वापरतो राईट आणि नंतर अजून पुढे करता येईल ते आपण व्यवस्थित ग्रुप डिटेल मध्ये पण जनरली प्रामुख्याने मेनली आपण हे दोन ठिकाणी 0/0 आन्सर आला आणि इन्फायनाइट बाय इन्फायनाइट आला तर आपण L dash हॉस्पिटल रूल वापरतो
कसा वापरतो तर काय करतो न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह वेगळा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वेगळा यू बाय व्ही नाही न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह वेगळा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वेगळा मग नंतर लिमिट अप्लाय केलं तर आन्सर येतो जर नाही आला तर पुन्हा इंडेक्स हॉस्पिटल अप्लाय करायचं जितक्या वेळेस म्हणजे 0/0 येत असेल तितक्या वेळेस त्याला वापरायचं एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस पण शेवटी आन्सर येणार आहे तर तुम्हाला आता नाही की एकदा वापरला आता पुन्हा कसा वापरावा लागेल लाज वाटेल मला वारंवार वाटेल लाज वाटेल द्यायचं नाही जोपर्यंत आन्सर नाही आला तोपर्यंत तुम्हाला वापरावं लागेल ठीक है तब तो एक आधे क्वेश्चन में कोई क्वेश्चन में एक बार यूज होगा कोई क्वेश्चन में 2 बार कोई क्वेश्चन में 3 बार जब तक आंसर नहीं आता तब तक यूज करने का एल डैश हॉस्पिटल रूल ठीक है लाजायचं नाही त्याच्यामुळे त्यानंतर आता ये लिखता है यहाँ पे अल्फाबेट एक्चुअल ऐसा है कि डेरिवेटिव्स ऑफ यहाँ पे लिखते हैं अपन डेरिवेटिव्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस टीएफ मतलब ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस और यहाँ पे मैं लिख के टाइम पास नहीं करूंगा तो सबको मालूम है ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस के डेरिवेटिव अभी फ्रेश चालू है अपना चैप्टर है ना फिर भी sin x का डेरिवेटिव cos x का डेरिवेटिव minus sin x tan x का डेरिवेटिव sec x पर x sec x का डेरिवेटिव sec x into tan x है फिर क्या है cot x का डेरिवेटिव minus cos x पर x और cos x का डेरिवेटिव कितना minus cos x into cot x सब मालूम है log x का डेरिवेटिव 1/x ये इसलिए बता रहा ये एल डैश हॉस्पिटल रूल में डेरिवेटिव की जरूरत है नीड है डिफरेंस ये बीट को लिया मैंने इसके बाद क्यों लिया डेरिवेटिव ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तो जब हम एल डैश का हॉस्पिटल यूज करेंगे तो उसमें सबका डिफरेंशिएशन तुमको मालूम होना जरूरी है इसलिए इसके बाद ये बीट तुम्हारे नोटबुक में तुम इसमें लिख दो फॉर्मूले अपन यहाँ पे लिखेंगे क्योंकि आपको जो सब मालूम है अभी फ्रेश है अपन इसमें ठीक है तो उसके बाद नेक्स्ट रिजल्ट 8वें नंबर मध्ये तुम्ही रिजल्ट लिहिला तुमच्या नोटबुक मध्ये जे काय असतील डिफरेंशिएशन त्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे नवा आहे नवा रिजल्ट महत्वाचा की जर लिमिट एक्सटेंड टू इन्फानाइट limit extend to infinite and the sin x by x असेल the answer will be 0 और उसी पे एक रिजल्ट है कि limit extends to infinite cos x by x असेल तो वैल्यू किती असेल 0 मग वेरी सिंपल वन है limit extend to infinite sin x by x is equal to 0 लिमिट एक्सटेंड इन्फाइनाइट cos x by x इक्वल टू बघा कन्फ्युजन कुठे कन्फ्युजन आहे बघा कन्फ्युजन इथे आहे की आपण आपल्याला माहिती लिमिट एक्सटेंड टू 0 sin x by x 1 असतो तुम्ही मध्ये तर दोन्ही सारखे दिसायचे सारखे नहीं फर्क है डिफरेंस है दोनों में यहाँ पे x अगर से इन्फाइनाइट की तरफ जाता है तो उस टाइम पे sin x by x की वैल्यू 0 होगी और यहाँ पे क्या फर्क है x अगर से 0 की तरफ जाता होगा तो sin x by x की वैल्यू कितनी होगी 1 होगी है ना इथे मुलं लिमिट पाहत नाही डायरेक्ट लिहून टाकतात लिमिट पाहावं लागेल x कुठे चालला x कहाँ जा रहा वो इंपॉर्टेंट है यहाँ पे x इन्फाइनाइट की तरफ जा रहा है इसलिए sin x by x की वैल्यू 0 होगी और यहाँ पे लिमिट x की 0 की तरफ जा रहा है इसलिए sin x by x की वैल्यू कितनी होगी n is equal to 1 होगी दोनों में डिफरेंस है ना समझून घ्या त्यानंतर limit extend to infinite cos x by x कैसा इस रिजल्ट की therefore that is equal to 0 is there ठीक है मग त्यानंतर पुन्हा फॉर्म्युले होते त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे आणि मी लिहित नाही सगळ्यांना माहिती आहे किती फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगरिथमिक फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्व्ड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ पावर फंक्शन सगळं माहिती आहे तुम्हाला हे है ना लक्षात आहे की नाही सब कुछ याद है कि नहीं डेरिवेटिव फॉर्मूले कोण आहे काहीतरी सांगा फॉर्मूले लिहून द्यायची गरज आहे का हो सर मग लिहून द्यायची गरज आहे का डेरिवेटिव फॉर्मूले नाही सर नाही सर आधी झोपले नाही सर मग आता आपण मेन याच्याकडे जाऊ तुमचं लक्षात आहे तर मी पुढचा टप्प्याकडे जातोय आता लक्षात घ्या लिमिट मध्ये दोन फॉर्म असतात एक असतो इनडिटर्मिनेट फॉर्म आणि एक असतो डिटर्मिनेट फॉर्म तर इनडिटर्मिनेट फॉर्म म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आन्सर येत नाही जसं 0/0 तुम्ही मध्ये 0/0 इक्वल टू 0 लिहा नाही याला काय म्हणतात कोणता फॉर्म म्हणतात इनडिटर्मिनेट फॉर्म पुन्हा इनफायनाइट बाय इनफायनाइट याचा पण आन्सर येत नाही किंवा इनफायनाइट मधून इनफायनाइट मायनस केलं तर आन्सर इनफायनाइट येत नाही तर हे जे आहे हे आहे इनडिटर्मिनेट फॉर्म पुन्हा असे किती इनडिटर्मिनेट फॉर्म टोटल 7 आहे आणि 7 टाइप ऑफ प्रत्येक याच्यावर अलग अलग एग्जांपल्स आहे
तो आता पहिला 0 by 0 इन्फायनाइट बाय इन्फायनाइट मायनस इन्फायनाइट पुन्हा आहे तुम्हाला इन्फायनाइट इंटू 0 हा सुद्धा काय आहे इनडिटर्मिनेट फॉर्म पुन्हा नेक्स्ट रिझल्ट 1 चा पॉवर इन्फायनाइट हा सुद्धा काय इनडिटर्मिनेट फॉर्म पुन्हा काय इन्फायनाइट चा पॉवर 0 हा सुद्धा काय इनफायनाइट इनडिटर्मिनेट आणि 0 रेस टू 0 इनडिटर्मिनेट फॉर्म लक्षात घ्या दोन प्रकारचे हे सगळे 7 इनडिटर्मिनेट फॉर्म आहेत इनडिटर्मिनेट टाइप वरच बराच नंबर ऑफ क्वेश्चन्स लिमिट वर आहे सर सर वन रेस टू इन्फायनाइट इज इक्वल टू 1 सांगितलं होतं ना आताच. हो 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 बोला मग 1 रेस टू इन्फायनाइट इज इक्वल टू इन्फायनाइट चे लिमिट मग ते- अप्लाय केली तर ही तुम्हाला त्याच्यावर सुद्धा प्रश्न सांगतो मी पहिले हे लक्षात घ्यायला कारण ज्यावेळेस आपण लिमिट अप्लाय केली त्यावेळेस अकॉर्डिंग टू लिमिट त्याचा आन्सर येतो पण जनरली 1 रेस टू इन्फायनाइट हा इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये मोडतो हा सांगतो मी तुम्हाला ते पण कंडिशन सांगतो पहिले समजून घ्या तर या ठिकाणी आपल्याकडे टोटल 7 इनडिटर्मिनेट फॉर्म आहे फॉर्म पार्ट बाय आणि कॉमर्स क्वेश्चन आहे हे दोन साठी तर काही अडचण नाही 0 by 0 आला इन्फायनाइट बाय इन्फायनाइट आला तर आपल्याला एल डॅश हॉस्पिटल रूल जिंदाबाद आता याच्यासाठी इन्फायनाइट मायनस इन्फायनाइट आला तर वेगळा रूल आहे इन्फायनाइट इंटू 0 साठी वेगळा रूल आहे 1 रेस टू इन्फायनाइट साठी वेगळा रूल आहे इन्फायनाइटचा पॉवर 0 आला तर वेगळा रूल आहे आणि 0 रेस टू 0 आला तर वेगळा रूल आहे या सगळ्यांसाठी वेगळे रूल्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आपण याच्यावर क्वेश्चन बघणार आहोत नंतर पहिले बेसिक बघून घ्या तो हाउ मेनी इंडिटरमिनेट फॉर्म्स आर देयर टोटल 7 उसमें भी कैटेगरी दी वाली बात की स्टार्टिंग के जो 3 है इसको बोलेंगे अपन एक्सपोनेंशियल अलजेब्रिक स्टार्टिंग के 3 को क्या बोलेंगे अपन अलजेब्रिक इनडिटरमिनेट फॉर्म और लास्ट के जो 4 है यहाँ से लेके यहाँ तक इनफाइनाइट 0 0 टू 0 इसको बोलेंगे अपन एक्सपोनेंशियल फॉर्म ऑफ दैट ठीक है इसको कैटेगरी बांट के दी है ना ये अलजेब्रिक फॉर्म और ये 3 स्टार्टिंग के 3 अलजेब्रिक फॉर्म और ये एक्सपोनेंशियल के फॉर्म में ठीक है तो हम इसको अच्छे से सीखेंगे अपन तो नेक्स्ट वीडियो इज इनडिटरमिनेट फॉर्म indeterminate form. So how many indeterminate form? The total 7 are there. In which first one is on पहला है 0 by 0, दूसरा है infinite by infinite, तीसरा है infinite minus infinite, चौथा क्या है बोलो चौथा है इनफाइनाइट इंटू 0 पांचवा है 1 रेस टू इनफाइनाइट छठा है इनफाइनाइट रेस टू 0 और सातवां है 0 रेस टू 0 तो टोटल 7 इनडिटरमिनेट फॉर्म इन दैट वन स्ट्रेटजी याद रखना यहाँ तक रखना सिंपल है मगर यहाँ से जरा इंपॉर्टेंट है 1 रेस टू इनफाइनाइट इनफाइनाइट रेस टू 0 और 0 रेस टू 0 है ना 0 है उसके पावर में 0 है वैल्यू 1 नहीं होगी है ना तो अभी तक अपन रिजल्ट देखे वाला है any number raised to 0 that is equal to 1 है ना जैसे कि 100 raised to 0 वैल्यू कितनी 1 मगर 0 के पावर में 0 आया तो उसकी वैल्यू 1 नहीं होगी ये इनडिटरमिनेट फॉर्म से है तो इसमें भी जो पहली तीन है these are set to the exponential algebraic form and last fourth one are called as exponential or index form exponential or is also called as the index form of that. तो इसमें ये इम्पोर्टेंट है कि क्वेश्चन कौन से टाइप से है तो अपन क्या करेंगे इसमें ये इम्पोर्टेंट है हर टाइप के क्वेश्चन चलो फिर अब अगला देखेंगे इनडिटरमिनेट के फॉर्म के बाद है डिटरमिनेट फॉर्म इसको बोलते हैं ये लिखिए अपन व्हाट इज मीन बाय डिटरमिनेट फॉर्म ओके What is meant by determinate form? Determinate form में क्या पहला है कि infinite में infinite जोड़ेंगे तो फिर क्या मिलेगा infinite सेकंड रिजल्ट infinite को infinite से मल्टीप्लाई करेंगे तो क्या मिलेगा infinite determinate form है ना तो infinite माइनस infinite क्या है indeterminate और infinite into infinite determinate form है third one is third result है कि अगर से इनफाइनाइट का पावर इनफाइनाइट है
so that is equal to infinite is there. If it is infinite raised to infinite, that is equal to infinite is there. अब कंफ्यूज क्या होता यहाँ पे चौथे रिजल्ट में कि कभी अब देखो इनफाइनाइट का पावर 0 इट इज योर इनडिटरमिनेट फॉर्म। यहाँ पे छठे नंबर में इनफाइनाइट रेज़ टू 0 इनडिटरमिनेट फॉर्म, और इसका उल्टा 0 रेज़ टू इनफाइनाइट दैट इज इक्वल टू 0 इज देयर। 0 रेज़ टू इनफाइनाइट दैट इज इक्वल टू 0 इज देयर। एज वन कंडीशन दोनों में कंफ्यूज होता है। यहाँ पे इनडिटरमिनेट में इनफाइनाइट का पावर 0 इनडिटरमिनेट नहीं निकाल सकते वैल्यू, और उसी का उल्टा 0 के पावर में अगर इनफाइनाइट है तो वैल्यू कितनी आएंगी 0। इट इज इंपॉर्टेंट वन, ये दोनों याद रखो। इसमें कंफ्यूज होते हैं, ये डिटरमिनेट फॉर्म है और ये कौन सा फॉर्म है इसका, इनडिटरमिनेट फॉर्म। कंफ्यूज होने का दोनों मध्ये फरक आहे। त्यानंतर पाहतो जर पाहिलं तर लिमिट एक्सटेंड टू इनफाइनाइट a raised to x ची व्हॅल्यू कशी वापरता येईल ते तुम्हाला सांगितलेलं इज इक्वल टू, तर कसं x की व्हॅल्यू इनफाइनाइट, इसकी वैल्यू 1, इसकी वैल्यू 0। तुम्हारे लिए यहाँ पे टोटल क्या कंडीशन तुम यहाँ पे डाल सकते हो कि इसकी वैल्यू इनफाइनाइट आएगी, ए पे कंडीशन तुम क्या डाल सकते हो कि वैल्यू 1 आएगी, और ए पे तुम कंडीशन क्या डालेंगे कि वैल्यू कितनी आएगी 0। तुम्हाला बाजूला फिल करायचा डॉट डॉट लिहून तुम्ही फिल करायचा काय कंडिशन असेल केवळ त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू घेणार। ठीक आहे, कळलं असेल तर याच्यावर या रिझल्टवर डिपेंड आहे। लिमिट एक्सटेंड टू इनफाइनाइट आहे आणि ए रेस टू एक्स आला तर याची व्हॅल्यू इनफाइनाइट कधी असेल, ए वर कंडिशन है, इसकी वैल्यू 1 कब आएगी, ए पे कंडीशन है, इसकी वैल्यू 0 कब आएगी, ए पे कंडीशन है तुम्हारे लिए डॉट डॉट डॉट। ठीक है, फिलअप करा चला मग आता पुढे जाऊ। आता इनडिटरमिनेट फॉर्म पर क्वेश्चंस कसे असतात आणि आपल्याला कसा समजायला पाहिजे, और आपको कैसा समझेगा कि आप इनडिटरमिनेट फॉर्म है और आपने कब ये यूज करना पड़ेगा, तो हाउ टू यूज दैट वन, और क्वेश्चन कैसे आते पहले वो देखते हैं इसके ऊपर। तो एक बार अपन थोड़ा रिवाइज करेंगे इसको। ठीक है, जल्दी से बोलो। इनडिटरमिनेट फॉर्म बोलो कितने 7, पहला बोलो 0 by 0, इनफाइनाइट by इनफाइनाइट, इनफाइनाइट माइनस इनफाइनाइट, इनफाइनाइट रेज़ टू इनफाइनाइट इनटू 0, 1 रेज़ टू इनफाइनाइट, और यहाँ पे कितना इनफाइनाइट का पावर 0 और 0 रेज़ टू 0। करेक्ट, दिस वन क्या मतलब। अब देखिए इनफाइनाइट इनडिटरमिनेट, डिटरमिनेट फॉर्म में क्या है, इनफाइनाइट में तुम इनफाइनाइट जोड़ेंगे तो इनफाइनाइट मिलेगा, इनफाइनाइट का मल्टीप्लिकेशन इनफाइनाइट करें तो इनफाइनाइट मिलेगा। उस तरीके से इनफाइनाइट रेज़ टू इनफाइनाइट इज इक्वल टू कितना आएगा, इनफाइनाइट आएगा, और यहाँ पे इंपॉर्टेंट रिजल्ट है 0 का पावर इनफाइनाइट इज इक्वल टू 0। चलो अब हम देखेंगे कि इनडिटरमिनेट फॉर्म पे क्वेश्चंस कैसे आएंगे, आप कैसे समझेंगे। जैसे कि फॉर एग्जांपल ऐसा क्वेश्चन है कि लिमिट एक्सटेंड्स टू 0, मतलब एक मिनट ऐसा फॉर्म लिखिए, तुमको टेबल बना के दे दूंगा इसमें एकदम अच्छे से कि 0 by 0 क्वेश्चन में पहला कंडीशन 0 by 0 इज इक्वल टू कंडीशन क्या आएगी, sin x by x as x टेंड्स टू 0। लिमिट अप्लाई करने के बाद कि जब यहाँ पे x की अगर से 0 की तरफ जाएगा तो यहाँ पे sin 0 by 0 मिलेगा, मतलब पहला इनडिटरमिनेट फॉर्म का पहला क्वेश्चन ऐसा आएगा। जब तुम डायरेक्ट लिमिट करेंगे तो यहाँ पे x की जगह पे 0, इसकी जगह पे 0, sin 0 by 0 के फॉर्म में, मतलब इनडिटरमिनेट फॉर्म पहला फॉर्म। दूसरा कि इनफाइनाइट बाय इनफाइनाइट, मतलब क्वेश्चन कैसा आएगा, जैसे कि फॉर एग्जांपल यहाँ पे tan x divided by tan 3x as x tends to infinite, यहाँ पे तुमको कैसे मिलेगा, as x tends to 5x। अब इसमें अगर डायरेक्ट लिमिट x tends to 5 अप्लाई करा तो क्या मिलता है तुम इनफाइनाइट बाय इनफाइनाइट, देखो कैसे मिलता है tan रेज़ टू tan का पावर और tan 5/2 इनफाइनाइट और tan 3 into 5/2 इनफाइनाइट, तो इनफाइनाइट बाय इनफाइनाइट आना ऐसा है। इसका मतलब हमको ये दोनों के लिए क्या यूज करना पड़ेगा, एल डैश हॉस्पिटल को। ऐसे क्वेश्चन ऐसे तुम पाएंगे। दोस्तों तीसरा है कि इनफाइनाइट माइनस इनफाइनाइट, ये कैसा समझेंगे तुम, इनफाइनाइट माइनस इनफाइनाइट का क्वेश्चन है, इसमें क्वेश्चन कैसा आएगा, लिमिट x टेंड्स टू 2 1/2 minus x minus 1/4 minus x square।
वैसा क्वेश्चन आ गया तो देखो यहाँ पे आप लिमिट तुम डायरेक्ट अप्लाई करो एक्सटेंड टू 2 तो क्या मिलता 1/2 में से 2 गया 0 तो 1/0 मींस इनफाइनाइट अगेन 1/4 minus 2 का स्क्वायर 4 1/4 minus 4 म्हणजे अगेन 1/0 1/0 मींस अगेन इनफाइनाइट तो ये फॉर्म कौन सा है हमारा इनफाइनाइट माइनस इनफाइनाइट का फॉर्म ठीक है बता रहा था मैं क्वेश्चंस में कैसा समझेंगे कौन सा फॉर्म क्या है बोल के डायरेक्ट लिमिट अप्लाई करो तो क्या समझ में आया इनफाइनाइट माइनस इनफाइनाइट का फॉर्म है उसके लिए अलग मेथड है अभी मैं बताऊंगा पहले ये दो बताऊंगा फिर उसके बाद हर एक के लिए अलग अलग मेथड देखेंगे अपन अभी से बता रहा है कि क्वेश्चंस कैसा आएंगे और अपन कैसा समझेंगे कि कौन से फॉर्म में आया बोल के ठीक है अगला है कि समझो इनफाइनाइट इनटू 0 टू क्वेश्चन कैसा फॉर्म मिले इनफाइनाइट इनटू 0 टू क्वेश्चन कैसा आएगा कि लिमिट एक्सटेंड टू पाई बाय 2 ये कितना cos x into tan x इज देयर अभी पर लाइन एक्सटेंड टू पाई बाय 2 मतलब ये होगा तुम्हारा cos 90 मतलब कितना 0 है ना cos 90 मींस कितना इस टाइम में व्हाट इज होगा cos 90 मींस 0 tan 90 मींस इनफाइनाइट तो फॉर्म क्या होगा इनफाइनाइट इनटू 0 का फॉर्म मिला राइट ऐसे टाइप का क्वेश्चन होता है ये टाइप कौन सा अपना इनफाइनाइट इनटू 0 लेते हैं नेक्स्ट टाइप पांचवा है लिखता हूं पांचवा मध्ये बघा तुम्हाला बरे बोर वाटत असेल पण तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम सोडविला त्यावेळेस तुम्हाला याचं महत्त्व वाटेल की सरने खरंच किती छान लिहून दिलं म्हणजे हे सगळं एकदम तुम्हाला आयडेंटिफाय करायला किती सोपं जाईल आता जरी बोर वाटत असेल तरी प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला त्याचं खरं महत्त्व कळणार फिफ्थ वन फिफ्थ वन मध्ये 1/∞ हे फॉर्म कसा ओळखायचा तर क्वेश्चन असेल लिमिट एक्सटेंड टू 1 आणि क्वेश्चन असेल x चा पॉवर 1/x - 1 आता बघा लिमिट अप्लाई करा एक्सटेंड टू 1 हा 1 - 1 0 1/0 मींस इनफाइनाइट है ना आणि x चा पॉवर म्हणजे x पुढे आला पहिले 1 इथे 1 आला इथे काय 1 मधून 1 गेली किती 0 1/0 मींस इनफाइनाइट म्हणजे कोणता फॉर्म आला 1/∞ चा फॉर्म आला ठीक आहे त्यानंतर 6 इनफाइनाइट रेस टू 0 म्हणजे कैसा क्वेश्चन येईल लिमिट एक्सटेंड टू पाई बाय 2 tan x चा पावर टू दी cot x बरोबर है x जगह से पाई बाय 2 की तरफ जा रहा हूँ तो ये होगा tan 90 नॉट डिफाइंड मींस इनफाइनाइट और cot 90 मतलब कितना 0 तो ये कौन सा फॉर्म आएगा इनफाइनाइट रेस टू 0 और लास्ट में 0 का फॉर्म कैसे यूज होगा तो 0 के लिए क्वेश्चन ऐसा था कि समझो लिमिट एक्सटेंड टू पाई बाय 2 हो गया और ये sin x का पावर x आ गया तो बोलो x का जा रहा 90 की तरफ तो sin 90 कितना 1 रेस टू पाई बाय 2 तो बहुत मुश्किल हो जाएगा sin एक्सटेंड टू 0 जा लागेल कारण sin 0 ची वैल्यू किती 0 और उसके पावर में कितना 0 रेस टू 0 आया ये कौन सा फॉर्म है इनडिटरमिनेट फॉर्म तो यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन इनडिटरमिनेट फॉर्म पर कसा ओळखायचा हाउ टू आयडेंटिफाय the question on the basis of indeterminate form है ना क्वेश्चन कैसे आएंगे और हम कैसे आइडेंटिफाई करेंगे कि कौन से टाइप में मुड़ेगा तो जो टाइप में मुड़ेगा उस टाइप से अपन उसको सॉल्व करेंगे तो हम आज पहले स्टार्टिंग में ये दो क्वेश्चन पे सॉल्व करेंगे ये टाइप इनडिटरमिनेट के पहले दो टाइप पे फिर उसके बाद इसके लिए भी अलग मेथड है इसके लिए भी अलग मेथड है इसके लिए भी अलग है इसके लिए भी अलग है सबके लिए अलग अलग मेथड है तो जैसा क्वेश्चन आएगा उसके साथ अपन उसको सॉल्व करेंगे तो आज हम पहले ये दो इंडिटरमिनेट फॉर्म देखेंगे इसमें क्वेश्चंस अगर से आते हैं तो कैसे सॉल्व करेंगे तो नाउ वी स्टार्टेड द क्वेश्चन ऑन द बेसिस ऑफ दैट सो फर्स्ट क्वेश्चन समझ में आया कितने इंडिटरमिनेट फॉर्म है 7 ये सातों के क्वेश्चन ऐसे आते हैं अब हम यहां से शुरू करेंगे पहले दो इंडिटरमिनेट फॉर्म से ओके फर्स्ट इंडिटरमिनेट इन व्हिच फर्स्ट क्वेश्चन इज द वैल्यू ऑफ लिमिट फर्स्ट क्वेश्चन the value of limit x tends to 1 x tends to 7 minus 2x cubed plus 1 divided by x cubed minus 2x square
plus 2 is options are 0, 1, -1 and then 1/2 is there. शुरू करो, राष्ट्रीय कार्यक्रम शुरू, एक साथ शुरू करेंगे, शुरू करो, है ना, खत्म। ये बोर्ड नहीं है तुम्हारा एल की लेने के लिए, अब तो स्टार्टिंग में बोल के बता रहा हूँ, लिमिट एक्सटेंड टू 1 x का पावर दिस 1 प्लस 1 अप्लाई करो, लिमिट एक्सटेंड टू 1 अगर से लिमिट अप्लाई करें तो क्या आता आंसर देखो, डायरेक्ट लिमिट 1 का पावर 7 1 2 का सीधे सीधे देखो ना, ये 1 प्लस 1 2, ये 2 में से 2 गया 0, यहाँ पे देखो 1 का पावर 1 1 का पावर 3 1 1 और 2 3 और 3 में से 2 गया, ये कौन सा फॉर्म में आ रहा है, ये कौन सा फॉर्म में आ रहा है, क्वेश्चन में थोड़ा समथिंग रीडिंग रॉन्ग लिख दिया है ना, ये वाले आंसर जो है 1 का पावर 7 और एक आंसर 0 पावर 1 बरोबर आहे का, हो सर, म्हणजे 1 मायनस 2 चा पावर 1 म्हणजे 2 आणि हे 1 पाहिजे राईट, हे तुम्हाला किती पाहिजे, 1 पाहिजे। आता असं जर केलं आपण तर 1 चा पावर 3 म्हणजे 1 -2 + 1 1 म्हणजे हे तुम्हाला किती भेटणार 0 येते, कोणता फॉर्म मध्ये आला 0/0 चा फॉर्म मध्ये, 0/0 आला डायरेक्ट तुम्हाला आता एल-डॅश हॉस्पिटल रूल यूज करता येईल, है ना, एल-डॅश हॉस्पिटल रूल म्हणजे कसं, आपला एल-डॅश हॉस्पिटल रूल कसं अप्लाय करता येईल, लिमिट एक्सटेंड्स टू 1 7 x raised to 7 चा डेरिव्हेटिव्ह 7x x to 6 त्याची डेरिव्हेटिव्ह 3 2 6 पॉवर मधून 1 कमी 2 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 x² पॉवर ला खाली पॉवर मधून 1 कमी 2 * 2 -4x 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, अब कोणता बाय थ्रू एल-डॅश हॉस्पिटल रूल, तुम्हाला समजलं पाहिजे रूल लिहिलं बस संपलं। आता पुन्हा लिमिट अप्लाय करा, आता जर लिमिट अप्लाय केलं एक्सटेंड टू 1 तर काय होतं बघा, 7 - 6 7 - 6 किती आला 1 and 3 - 4 है ना, 3 - 4 म्हणजे -1 1/-4 is nothing but -1, ऑप्शन नंबर 3। तर बघा जे लिमिट मध्ये आपल्याला एवढा बोर्डचं मेथड जर केलं तर लई त्रास जातो आपल्याला, आणि हे जर आपण जेई मध्ये सीईटी मध्ये केलं एल-डॅश हॉस्पिटल वापरलं तर वेरी सिंपल होतं, एल-डॅश हॉस्पिटल के लिए डिफरेंशिएशन आना जरूरी है, डेरिवेटिव अगर तुमको मालूम है तो न्यूमरेटर का डेरिवेटिव अलग से डिनोमिनेटर का डेरिवेटिव अलग से, तो लिमिट अप्लाई करो, आंसर आ गया तो ठीक है, नहीं तो फिर अगेन अप्लाई द एल-डैश हॉस्पिटल। ओके, so very simple question is it, now we proceed to the next question। तो ये बेसिक था, बेसिक क्वेश्चन है भी, now we proceed to the next question। क्वेश्चन है if f of a is equal to 2, if f of a is equal to 2, comma f dash of a is equal to 1, comma g of a is equal to 1, comma g dash of a is equal to 2, then limit extends to a g of x into f of a minus g of a f of x divided by x minus a is equal to, पहला ऑप्शन ए 3 5, सी ऑप्शन -3, लास्ट ऑप्शन 0। तर वेरी सिंपल आहे, तर पहिले बघा एल-डॅश हॉस्पिटल मध्ये बसतो का, तो बसतो, कारण का एक्सटेंड टू जर अप्लाय केलं तर ह्याला g of a f of a g of a f of a minus g of a f of a g of a f of a में से g of a f of a माइनस करने पे आंसर आता 0 डिवाइड बाय एक्सटेंड टू a में से a गया तो आंसर आता 0, मतलब कौन से फॉर्म में 0/0 के फॉर्म में। अप्लाई करो एल-डॅश हॉस्पिटल रूल, एल-डॅश हॉस्पिटल रूल जर मी अप्लाय केलं तर मला काय भेटणार बघा,
इट इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड टू ए. आता एक्सटेंड टू ए असल्यामुळे एफ ऑफ ए काय झाला, काय आहे कॉन्स्टंट. फक्त मला जी ऑफ एक्स रेडिओ झाला. जी ऑफ एक्स कारण एफ ऑफ ए कॉन्स्टंट आहे. जी ऑफ एक्स रेडिओ काय, एफ ऑफ ए कॉन्स्टंट g of x raised to g dash of x with respect to x minus g of a constant कारण angle ला a आहे आणि angle ला x असेल तर f of x raised to किती f dash of x. तो x raised to किती 1 आणि h raised to किती cos raised to किती 0. now use the result. तर मला काय भेटतं, f of a extend to a म्हणजे g dash of a, g of a into f dash of a is there. मैं यूज कर लेते हैं. तुम्हारा डायरेक्ट इवेंचुअली f ऑफ a कितनी है 2, g डैश ऑफ a कितनी है 2 माइनस